नमस्कार। आज हा व्हिडिओ जनतेने जे महाविकास आघाडीला आणि देशामध्ये इंडिया आघाडीला जो कौल दिला, तो कौल का दिला, महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीवर विश्वास जनतेने का ठेवला, याचे मुख्य कारण या देशाला घातक असणारे नरेंद्र मोदी केंद्राच्या सत्तेमधून पाय उतार झाले पाहिजे, हा मुख्य हेतू भारतीय जनतेचा होता। कालच महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी या आघाडीच्या सर्व नेत्याची एक पत्रकार परिषद झाली, संयुक्त पत्रकार परिषद। कोण काय म्हणतंय याच्यावर जनतेने विश्वास ठेवू नये म्हणून ही संयुक्त बैठक पत्रकाराच्या समोर पत्रकार परिषद मधून घेण्यात आली आणि त्या ठिकाणी मुद्दे क्लिअर झाले। महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी खंबीरपणाने विधानसभेच्या निवडणुका लढवणार, कोणीही फुटणार नाही, कुठेही फाटाफूट होणार नाही आणि जनतेने दिलेल्या मताचा गैरवापर केला जाणार नाही, असं स्पष्ट नेत्यांनी सांगितलं। उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की जे गद्दार तुम्हाला सोडून गेले त्यांना पुन्हा तुम्ही तुमच्या सेनेमध्ये घेणार का? उद्धव साहेब ठाकरेंनी सांगितलं, गद्दारांना पुन्हा प्रवेश नाही, मी पक्षात घेऊ शकणार नाही। तसाच प्रश्न शरदचंद्रजी पवार साहेबांना विचारला। शरदचंद्रजी पवार म्हणाले, जे मला संकटात सोडून गेले त्यांना पुन्हा पक्षात प्रवेश देण्याचा प्रश्नच येत नाही, कारण त्यांना पुन्हा प्रवेश नाही। म्हणजे गद्दाराचे दरवाजे मूळ राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवारने बंद केलेले आहेत आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी जे त्यांना संकटात सोडून गेले त्या गद्दारांना पुन्हा सेनेमध्ये प्रवेश नाही, म्हणजे याही ठिकाणी दरवाजे बंद झाले। आणि ही दोन मुद्दे जनतेचा विश्वास कायमस्वरूपी टिकवणारे मुद्दे आहेत। महाविकास आघाडीच्या नेत्यामध्ये बिघाडी होताच कामा नये, असंच आता महाराष्ट्राचं आणि देशाचं म्हणणं आहे। जर तुमच्यामध्ये स्वार्थासाठी मतभेद निर्माण होत असतील आणि हे माझा पक्ष मी स्वतंत्र लढवणार आहे, हे माझा पक्ष मी स्वतंत्र विधानसभेच्या निवडणुका लढवणार आहे, असं जर तुम्ही म्हणत असाल तर तुम्हाला स्वतःना मतदान दिलेले नाहीत लोकांनी। तुमच्या स्वतंत्र पक्षाचे मतदान जर एवढे असते तर तुमच्यावर नरेंद्र मोदींनी 10 वर्ष केंद्रामध्ये राज्य केलंच नसतं। तुम्हाला बघून दिलं नाही, महाविकास आघाडीला तुमच्या एकोप्याला बघून हे मतदान दिलेलं आहे आणि म्हणून तुम्हाला महाविकास आघाडीमध्ये बिघाडी करता येणार नाही। जो बिघाडी करेल त्याचा पक्ष समूळ नष्ट होईल। लक्षात ठेवा, हे वाक्य खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचे संपादक प्रभाकर लोंढे यांचं आहे। धाराशिव मधून बोलतोय मी, कारण खडतर प्रवास यूट्यूब चॅनलने जे अंदाज जनतेच्या पुढे मांडले होते ते सर्व अंदाज महाराष्ट्रापासून ते देशापर्यंत खरे ठरलेले आहेत। आणि आज मी अंदाज व्यक्त करतोय, जो महाविकास आघाडीमध्ये
बिगाडी करणारा नेता असेल त्या नेत्याचं पक्ष समूळ नष्ट होणार, त्यांच्या जागा उमेदवारीच्या जास्त निवडून येणार नाही. पृथ्वी बाबा फार महत्वाचा मुद्दा मांडला. पृथ्वी बाबांनी खूप महत्वाचा मुद्दा मांडला. ते म्हणाले, शिवछत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घेऊन सर्व जाती धर्माची छोट्या मोठ्या संघटना आणि आमचे मूळ 3 पक्ष असे 30 ते 40 संघटना एकत्रित होत्या आणि या सर्वांचा विश्वास महाविकास आघाडीवर होता आणि म्हणून जनतेने आमच्यावर विश्वास ठेवला आणि महाराष्ट्रातून भरभरून यश दिलं, देशातही भरभरून यश दिलं. हा कायापालट करण्याची ताकद जनतेमध्ये आहे आणि म्हणून त्या जनतेने महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये इंडिया आघाडी या संघटनेवर, आघाडीवर, समूहावर जनतेने विश्वास ठेवला आणि म्हणूनच नरेंद्र मोदीच्या 303 जागा असताना लोकसभेच्या आता 2024 मध्ये फक्त 240 आल्या. 63 जागा कमी करण्याची ताकद या देशातल्या जनतेची आहे आणि ह्या देशातल्या जनतेने फक्त नरेंद्र मोदीची हुकुमशाही, लबाड बोलणं, खोटारडं वागणं हे जनतेला पटलेलं नाही आणि म्हणून तुमच्यावर विश्वास ठेवला. हे एनडीएचे सरकार फार काळ चालणार नाही. दिवाळीच्या आत हे सरकार पायउतार होईल. फक्त तुमचा एकोपा गरजेचा आहे. तुमच्यामध्ये गटबाजी होता कामा नये. जर तुमची गटबाजी झाली तर जनतेचा विश्वास तुमच्यावरचा समूळ नष्ट होईल आणि तुमचा पक्ष संपेल, हे लक्षात घ्या. म्हणून कायमस्वरूपी महाविकास आघाडी आणि कायमस्वरूपी देशामध्ये इंडिया आघाडी हे टिकवून ठेवण्याचं काम दोन्हीही देशातल्या नेत्यांनी आणि महाराष्ट्राच्याही नेत्यांनी प्रामाणिकपणाने एकनिष्ठेने करणं गरजेचं आहे. उद्धवजी ठाकरे साहेबांना पत्रकारांना प्रश्न विचारला की तुम्ही निश्चित एनडीए मध्ये जाचाल असं लोकांमध्ये चर्चा आहे. ते म्हणाले, समजा मला जायचं असेल तर मी इथं बोलायचं का? याचा अर्थ असा आहे की देवेंद्र फडणवीसला उद्धव बाळासाहेब ठाकरे कधीच साथ देणार नाही आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी जनतेला विश्वास दिलाय म्हणून मुसलमानांनी, महारावानी, मांगावानी, चांबारानी, ढोरानी, साळी, माळी, कोळी या सर्व जाती धर्माच्या लोकांनी उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या सेनेला भरभरून साथ दिली. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी म्हणून लोकांनी मतदान केलं. काँग्रेसला 1 खासदारापासून 14 खासदारापर्यंत नेण्याचं काम जनतेने केलंय. म्हणजे काँग्रेसला सुद्धा भरभरून साथ दिली. शरदचंद्रजी पवारनी 10 जागा निवडल्या आणि निवडलेल्या जागा 10च लढल्या. त्या 10 लढलेल्या जागेमध्ये 8 जागा शरदचंद्रजी पवार यांनी जिंकल्या. म्हणजे गद्दाराला दाखवून दिलं की शरद पवार रडणारा नेता नाही तर तो लढणारा नेता आहे. हे 80, 85, 82 वर्षाच्या वयामध्ये जोक नाही. 80-82 वर्षाच्या वया गटामध्ये माणसाला काठी घेऊन सुद्धा चालता येत नाही, रांगावं लागतंय. हा योद्धा महाराष्ट्रभर आजही फिरतोय.
जनतेला खचून जाऊ देत नाही. हा योद्धा सारखा म्हणतो, हे प्रकार बरेच वेळेस माझ्या सोबत झाले. 50-50, 60-60 आमदार माझ्यापासून निघून गेले. राहिलेल्या आमदारावर पुन्हा अजून मी निवडणूक लढवली आणि त्याच्यापेक्षा 5-10 आमदार मी जास्त निवडून आणले. म्हणजे शरदचंद्रजी पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही एक कंपनी आहे. या कंपनीमधून तयार झालेले प्रोडक्ट विकले जातात. असंच आज शरदचंद्रजी पवार म्हणतात. पण जे प्रोडक्ट महत्वाचे इमानदार जे नेते आहेत ते शरदचंद्रजी पवारला कधीच सोडून जात नसतात, हेही त्यांनी दाखवून दिलं. या व्हिडिओ मध्ये मला हे सांगायचं आहे की बेईमानी करणाऱ्याला जनता साथ देत नाही आणि इमानदार नेत्यांना जनता डोक्यावर घेतल्याशिवाय राहत नसते. हे या व्हिडिओ मधून मला सांगायचंय. आणि म्हणून येणाऱ्या विधानसभेला महाविकास आघाडीने ज्या जागा पडणाऱ्या आहेत त्या जागा जर इतर पक्षांनी मागितल्या तर त्याला द्याव्या. आणि ज्या निवडून येणाऱ्या जागा आहेत, ज्या पक्षाकडून ते निवडून आलेल्या आहेत, त्या जागा जशाच्या तशा ठेवाव्या. सर्व पक्षातल्या नेत्यांनी विचाराने जागा सोडवून घ्याव्या. आपल्या छोटे मोठे गट आहेत, संघटना आहेत, त्यांनाही विचारात घेऊन हे महाराष्ट्र सरकार शिवरायांचा आदर्श घेऊन महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार पुन्हा बसावं, असंच तुम्ही काम करावं, हीच जनतेची अपेक्षा आहे. आणि त्याच पद्धतीनं जनतेची तुम्हाला शुभेच्छा आहे. बघूया तुम्ही येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीला कशा पद्धतीने घवघवीत यश मिळवून घ्याल आणि जनतेला पुन्हा अजून विश्वास देसाल. कारण आता काम कामाचा गुरु आहे, बोलणं लोकाला मान्य नाही. देवेंद्र फडणवीसनं फक्त बोलण्याचं काम केलं. ते महाविकास आघाडीचं सरकार ज्यावेळेस होतं महाराष्ट्रामध्ये त्यावेळेस देवेंद्र फडणवीस म्हणायचे हे ऑटो रिक्षा आहे, 3 चाकी सरकार आहे. आता देवेंद्र फडणवीसना जनतेचा प्रश्न आहे, देशामध्ये 3 चाकी सरकार आहे. नितीश कुमार, चंद्रबाबू नायडू आणि देवेंद्र फडणवीस. आता कसं वाटतंय? गोडगोड वाटतंय. आता कसं वाटतंय? गोडगोड वाटतंय. बाईनं पाडलं म्हणणारे अजित पवार तुमच्या सोबत आहेत. 3 चाकी सरकार मधला 1 चाक तुमच्याकडे आहे. देशामध्ये 3ही चाक वेगवेगळे आहेत आणि त्याचा ऑटो झालाय. आता ऑटोत तुम्ही बसा आणि आपल्या आपल्या मार्गाला निघा, अशी जनतेची इच्छा आहे. तुम्ही खूप लबाड बोललात. तुम्ही मराठा आरक्षणाला सातत्याने विरोध केला. तुम्ही चाणक्य नीतीने वागता. तुम्ही महाराष्ट्रामध्ये छोट्या मोठ्या घटक पक्षाला नष्ट करण्याचं काम केलं. जातीमध्ये वाद लावला, धर्मामध्ये वाद लावला, पक्ष फोडण्याचं काम केलं, घर फोडण्याचं काम झालं. घराघरातले चुलते पुतणे वेगवेगळे झाले. हे सगळं प्रकार तुम्ही केलाय तुमच्यावर.
विधानसभेला बी जनता विश्वास ठेवणार नाही। भाजप सरकार आता राहिलेलं नाही। देशामध्ये NDA सरकार असं म्हणा, असं तुमच्या एका चाकानं सांगितलं चंद्रबाबू नायडूनं, आणि दुसऱ्या चाकानं सांगितलं मला स्पीकर व्हायचंय 26 तारखेला। 26 तारखेला काय होईल हे सांगता येणार नाही, पण जर हे विरोधात गेले तर तुम्ही मात्र केंद्र सरकारच्या खुर्चीवरून भाजप सरकार खाली गेल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र निश्चित। मग बघूया देशाच्या केंद्रातल्या सरकारचं 26 तारखेला काय होत आहे, आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकार सत्तेमध्ये येणार आहे। तुम्ही महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या माध्यमातून कसे लढणार आहात ते पाहूया। येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास यूट्यूब चॅनल संपादक, या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनचं बटन दाबा। थांबूया आपण इथेच। वेगवेगळे व्हिडिओ असेच पाहण्यासाठी या व्हिडिओला न विसरता सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।